ग्रामवासियांतर्फे उपस्थित आणि एक दिवस नाही अखंड हरिनाम सप्ताह जोपर्यंत आहे तोपर्यंत मात्र यांनी आपली प्रार्थनीय उपस्थिती दर्शविणार आहेत. आपल्या गावातील विठ्ठल काका या आपल्याच गावातील पाहुणे मंडळींचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. एवढे सेवेत तैनात आहे आपल्याला मिटाळायला कंजूशी केली. अखंड तुमच्यासाठी सप्ताह आहे तोपर्यंत 7 दिवस उभे राहायला तयार आहे तुमच्या रक्षणासाठी. कारण त्यांनी असं नाही म्हटलं की इथं आले भगवंताचे भजन तुम्ही करता करू तर तुमच्या संरक्षणासाठी इथे आहे. स्वतःच्या जीवाची नाही केली परवा पण इथपर्यंत आलेत. म्हणून मात्र आपण देखील त्यांना सहकार्य करा कारण त्यांनी आपली वर्दी सर्वस्व समजून आपल्यासाठी इथपर्यंत आले आहेत. खरंच मी देखील या व्यासपीठावरून आपल्याला पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन करते आणि निश्चित कारण त्यांनी म्हटलंय दिल दिलाय जान पण दिली आहे पण कोणासाठी. सध्या तरुण मंडळी म्हणतात दिल दिया है जान देंगे ए सनम तेरे लिए म्हणतात पण यांनी असं म्हटलं नाही तर हे वतन तेरे लिए म्हणून इथपर्यंत आलेले आहेत. आणि या भारत मातेच्या मात्र रक्षणार्थ आपले सर्वस्व परी प्रयत्न करत आहेत. निश्चित गावकरी देखील त्यांना सहकार्य करतील याची शाश्वती मी इथून आपल्याला देते. हा गोपाल कृष्ण भगवान की भारत माता की केली पुन्हा कंजूशी. टाळ्याची कुठं म्हटलं जायची म्हटलं आय तुम्ही भारत माता की समोरच्यानी म्हटलं म्हणून त्यांना पुढल्याला म्हणून आम्ही पेंडालच्या बाहेर बसलो. असं नका करू ना. चला मग आपण कुठं होतो यांनी यायच्या आधी हा इकडे लक्ष ठेवत जाऊ ना आपण तिकडे जाऊ. आपलं काय चालू होतं 3 मान भोजन आणि भजन त्याच्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या नाही विचार करतो मंदिरात जावं आणि मंदिरात मात्र गेल्या गेल्या काय निघाले मंदिरात जायला जाऊन येऊ मंदिरात काय तर अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि सप्ताहात गेल्यानंतर मात्र हनुमंतरायांचं दर्शन घेऊन येऊन म्हणून निघतंय कुठं पैदल पैदल घरून शेतातून हनुमंतरायांच्या दर्शनाकरता आणि येता येता मग तेवढ्यानं होते का निघाले दर्शनाला जाता जाता काय होते मन मेरा कहता मैं मंदिर में जाऊं थोडा दर्शन करे आओ. मंदिरात जाऊ आणि दर्शन करून येऊ आणि म्हणून निघते कुठं मंदिराच्या दिशेने. पण तिथंही काही सोडते का पिछा. जाता जाता रस्त्याने कोणीतरी अरे काय जात तिकडे ये इकडं येऊ जाऊन थोडस घेऊन तिकडं असं म्हटलं रे म्हटलं की मग रस्ता पलटते. नाही एवढंच नाही तर एखाद्याने म्हणा थांब ना 5 मिनिट जाऊ थोड्या वेळाने येऊ तोपर्यंत एक चक्कर मारून गावात बस. गावात चक्कर मारायला गेलं की झालं तिकडलंच. नाही असं होऊ नये. याच्याही पुढे जाऊन सांगता येईल मंदिरात जायला निघाले भगवंतापर्यंत यायला गेले तरी काही ना काही येतच राहिलो. अडचणी कुठं थांबतात का. पण आपण मात्र या अडचणीवरती मात करत जायचंय आणि पुढे मार्गक्रमण करायचं आहे. हे 3 मंगलाचरण या ठिकाणी आलेले आहेत आणि या 3 मंगलाचरण त्यात सत्याला वंदन केलेलं आहे कारण सत्य परिशान होऊ शकते पण पराजित नाही. म्हणून आपण आचरण देखील करायचंय तर कशाचं सत्याचं. म्हणून इतरत्र कोणाचंही नाव न घेता सत्याला मात्र वंदन केलेलं आहे आणि सत्याला वंदन करून पुढे श्रीमद भागवत कथेला प्रारंभ झालेला आहे.
आणि हे भागवत म्हणजे काय तुम्हाला कालही सांगितलं आणि आजही नव्या पद्धतीने सांगेल. भाग कहे से भाग्य खुल जाते हैं, ग कहे से गुमान गिर जाता है, व कहे से वर्ण होत श्री विष्णु भगवान और त कहे से भव सिंधु तर जाते हैं. भाग्य ते कशाने होईल? भक्ती केल्याने. ग गर्वहरण, व वर्णन कोणाचं? श्री विष्णू भगवंताचं. पण हे वर्णन करण्याकरता वैराग्य उत्पन्न व्हावं लागतं. ती दोन घर सोडून इथपर्यंत आलेत आणि म्हणून सुंदर असा हा सोहळा स्वदृष्टीने पाहता येते. त्यानंतर भा ग व आणि त. तरुण जाण्याकरता एकमेव उपाय हे श्रवण आणि त्या श्रवणाकरता त्याग देखील फार महत्वाचा आहे. निश्चित या भागवत कथेच्या श्रवणाने अनेक तरले करतील हा भरवसा नाम धारकांचा ठसा. अनेकांचा उद्धार झालेत. आपण बघणार आहोत कशा प्रकारे उद्धार झालेले आहेत. हीच कथा श्री विष्णू भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितली आणि हीच कथा श्रुतजी महाराज शौनकादिक ऋषींना सांगत आहेत. आणि त्यावेळेला सुंदर असा प्रश्न विचारलेला आहे. किम श्रेया शास्त्र सारका स्व अवतार प्रयोजनम किम कर्मा अवतारश धर्मम कम शरणम गता. 6 प्रश्न आले त्याच्यामध्ये. किम कर्मा, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर कोणतं कर्म करावं? शास्त्राचं सार काय? शास्त्र सारकम स्व अवतार प्रयोजनम. भगवंतानी अनेक अवतार धारण केलेत. त्या अवतार धारण करण्यामागचं कारण काय? कशा करता धारण केलेत? एवढंच नाही तर या देहात आल्यानंतर कर्म कोणतं करावं आणि भगवंतांनी कोणतं करण्यास आपल्याला प्रवृत्त केलं आहे. धर्मम कम शरणम गता. या कलियुगामध्ये धर्म कोणाला शरण जाईल? आणि भगवंताचे अवतार किती? भगवंताचे अनेक अवतार आहेत. जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र भगवंत है. तुझ में भी है मुझ में भी है सब में है मेरे राम. राम म्हणा श्याम म्हणा घनश्याम म्हणा एकच आहे. तो मात्र सर्वांत आहे आणि सर्वांमध्ये असणारे भगवंत. संपूर्ण सृष्टी ब्रह्मांडात व्यापून उर्वरित असणारे भगवंत. आणि या भगवंतानी अनेक वर्णन आहेत. विठ्ठल जळी सळी भरला रीता ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. सर्वत्र भगवंत. ये रुमने काष्टी पाषाण सकर पाषाण सकर. ये रुमने काष्टी पाषाण सकर पाषाण सकर. रुमने काष्टी पाषाण
सर्वत्र मात्र भगवंत आहे, सर्वत्र व्यापी भगवंत आहे. तर मग अवतार का विचारलेले आहे? तर या श्रीमद भागवत महापुराणाने प्रमुख भगवंताचे 24 अवतार कथा सांगितलेली आहे आणि या 24 अवतार कथा आपल्याला मात्र श्रवण करायच्या आहे. आणि पुढे सर्व काही असूनही तुम्ही बघितलं सकाळच्या सत्रामध्ये आत्मदेव नामक ब्राह्मण कसे अस्वस्थ बसलेले होते आणि अवघा त्याचप्रमाणे आता देखील सर्व गुण संपन्न आहे, सर्व ज्ञान संपादन केलेलं आहे आणि तरी देखील व्यासजी महाराज मात्र चिंताग्रस्त बसलेले आहेत. आणि एवढ्यात मात्र नारदजींची भेट झाली आणि नारदांनी विचारलं, 17 पुराण निर्माण केले आणि तरीही देखील मात्र तुम्ही अस्वस्थ, असंतोष? त्यावेळेला कारण विचारलं आणि मग या व्यासजी महाराजांनी कारण सांगितलं. वेद व्यास महाराजांनी जसं कारण सांगितलं, नारद महर्षींनी सांगितलं, तुम्ही मात्र अनेक ज्ञान संपादन केलेलं आहे, पण आता काय करा? तर भगवंताची लीला गुणानुवाद नाम संकीर्तन स्वरूप लीला वर्णन करणारं सुंदरस महापुराणाची निर्मिती करा. संपूर्ण ज्ञान मग नारद महर्षींनी व्यासजींना दिलं आणि पुढे व्यासजींनी जे नारदजींनी 4 श्लोकात वक्तव्य केलं, या 4 श्लोकाचं 18,000 श्लोकामध्ये सुंदरस विस्तृतीकरण व्यासजींनी केलं. आणि त्यावेळेला देवादिदेव महादेवांना मात्र आवाहन केलं, हे कार्य मी करते, पण या कार्याला मात्र पुरेपूर निर्मितीनंतर याचा प्रचार करण्याकरता देवादिदेव महादेवांना आवाहन केलं की तुम्ही मात्र पुत्र रूपाने अगदी माझ्या या. जय भोले जय भंडारी तेरी है महिमा न्यारी. जय भोले जय भंडारी तेरी है महिमा न्यारी. तेरी मोहनी मूरत लगे है प्यारी. जय भोले जय भंडारी तेरी है महिमा न्यारी. जय भोले जय भंडारी तेरी है वरदानी है भोले बाबा है भक्त को कर देगा.
हमको दे डाली सोने की लंका किया पर्वत डेरा नहीं तुझा कोई तुझ सारे उपकारी जब भोले भंडारी तेरी है महिमा न्यारी जब भोले भंडारी तेरी है महिमा न्यारी जय भोले जय भंडारी असं म्हणत मात्र देवादिदेव महादेवांना वाहन केलं व्यासजी महाराजांनी. आणि इकडे हीच कथा ज्या वेळेला देवादिदेव महादेवांनी पार्वती मातेला सांगितली, संपूर्ण कथा ज्यांनी श्रवण केली ते शुक मात्र या व्यासदेव महाराजांच्या पत्नीच्या गर्भी स्थित झाले. आणि मग पुत्र रूपाने एक नाही दोन नाही, तुम्ही बघितलं असेल 9 महिने 9 दिवस 7 महिने गर्भात राहणारा बालक, पण वर्णन आहे 12 वर्ष आईच्या गर्भात आहे. कोण? शुकदेव महाराज. आणि 12 वर्षानंतर मात्र जन्माला आले. तेही येत नव्हते. महादेवांनी आग्रह केला, चला या, तुम्हाला माया ग्रासणार नाही. कारण त्यांना मात्र भीती होती की मायेने कोणाला सोडलं नाही आणि ही मला देखील ग्रासल्या वाचून राहणार नाही, म्हणून येत नव्हते. पण मग देवादिदेव महादेवांनी आवाहन केलं, चला या, तुम्हाला माया ग्रासणार नाही. आणि मग कुठे 12 वर्षाने वर्णन येते, ब्राह्मणाचे पोरे एक खेळासी ब्याले, कापत कापत बाहेरी आले. आणि हे मात्र काय तर नागवेची पळून गेले रे. जन्म झाला आणि मग काय तर त्यांना माहिती होतं की मला माया ग्रासणार आणि म्हणून मला इथे मात्र गुंतायचं नाही, निघून गेलेत. आणि ते कोण तर शुकदेवजी महाराज. बोलिये शुकदेवजी महाराज की. आणि या शुकजींच्या जन्मानंतर मात्र संपूर्ण ज्ञान संपादन तर शुकदेव महाराजांना गर्भातच झालेलं आहे. आणि पुढे इकडे महाभारताचं युद्ध झालं. अखंड 14 दिवस जे महाभारतात युद्ध चाललं, त्या युद्धामध्ये अश्वत्थामा मात्र मरणार असं कळालंय. धारातीर्थी पडलाय. आणि जसं कळालं अश्वत्थामाचे पिता द्रोणाचार्यांनी मात्र प्राण त्यागला. कारण ज्या वेळेला धर्मराज युधिष्ठिराला विचारलं, द्रोणाचार्यांनी कोण मरण पावलं, तर अश्वत्थाम्याने सांगितलं, नरो वा कुंजरवा, माणूस आहे की हत्ती आहे माहिती नाही. कारण तिथे अश्वत्थामा नावाचा हत्ती होता आणि तो हत्ती धारातीर्थी पडला. आणि द्रोणाचार्यांना वाटलं की माझा पुत्र मात्र धारातीर्थी पडलेला आहे. आणि पुत्र वियोग झाला, मुलगा मरण पावला असं ऐकलं आणि वडिलांनी प्राण सोडला. मुलाला आला क्रोध. जसा क्रोध आला त्याने मात्र ठरवलं, ज्याने कोणी माझ्या वडिलांचा जीव घेण्यास प्रवृत्त केलं ते पांडव, आणि त्या 5ही पांडवाला मी मात्र असेल त्या ठिकाणी त्यांचं संपुष्टात आणल्याशिवाय राहणार नाही. 5ही पांडव नष्ट केल्या वाचून राहणार नाही. ठरवलं. क्रोधाच्या भरात धडधड निघाले. मध्यरात्र आहे. अश्वत्थामा येऊन पाहते द्रौपदी जवळ. इकडे कृष्णाला माहिती झालेला आहे सर्वस्व, आणि म्हणून 5ही पांडवांना गंगा किनारी घेऊन कृष्ण भगवंत गेलेले आहे. आणि या द्रौपदीच्या शेजारी 5 द्रौपदी पुत्र निघलेले आहेत. 5ही झोपलेल्या मुलांच्या झोपेतच या चिडलेला क्रोधात असलेल्या अश्वत्थामाने मात्र शिरच्छेदन केले. कापले आणि जागीच ते 5ही पांडवगत प्राण झाले. जसं कळालं द्रौपदीला, द्रौपदी रडायला लागली. का? कारण झोपलेल्या अवस्थेमध्ये अश्वत्थाम्याने माझ्या मुलांना मात्र मारले.
रडायला लागली द्रौपदी. कारण स्त्री जीवन की यही कहाणी, आचल में दूध रखियो में पाणी. कितीही त्रास झाला तरी रडत रडत सहन करत करत मात्र सर्वस्व पुत्रांमध्ये पाहून त्याचं लालन पालन करते. आणि विचार करा, ज्या आईचे झोपेत 5 मुलं मारले गेलेले आहे, त्या आईची वेदना काय असेल हो. जसं कळालं, कृष्ण भगवंताने विचारलं काय करायचं सांगा. सांगितलं अश्वत्थामा को बुलाया जाय. अश्वत्थामाला आणलं महाराज धरून. जसं आणलं पकडून, विचारले काय करायचं याच्या सोबत, याला मारायचं की सोडायचं. मार दिया जाय या छोड़ दिया जाय, बोल तेरे साथ क्या जुनून किया जाय. असं विचारलं. जसं विचारलं सर्व म्हणायला लागलेत काय करा, मार दिया जाय, मारून टाका. पण द्रौपदीला ज्या वेळेला विचारलं काय करायचं या अश्वत्थाम्याचं, या अश्वत्थामा तुझे 5 पुत्र मारलेले आहेत द्रौपदी, काय करायचं सांग. त्यावेळेला ती द्रौपदी म्हणतात बघा, 5 पुत्र, त्या आईचे 5 मुलं मारले या अश्वत्थाम्याने, आणि तरी ती आई मात्र म्हणते काय, सोडून द्या याला. किती विशाल, किती मोठं अंतकरण असेल हो तिचं. किती विशाल, किती मोठं हृदय असेल तिचं, की ज्या आईचे 5 मुलं ज्याने मारले तो आरोपी समोर आला, तरी आई म्हणते काय करा, सोडून द्या. ज्या वेळेला द्रौपदीला विचारलं का म्हणता सोडून द्या, तर द्रौपदीने उत्तर दिलं, माझे 5 मुलं गेलेत, आज माझ्यावरती माझी अवस्था काय आहे, मला दुःखाचं किती मोठं डोंगर कोसळलेलं आहे हे मला माहिती आहे. आणि या अश्वत्थामाला आपण मारलं तर या अश्वत्थामाच्या आईची अवस्था काय होईल. आणि म्हणून त्याला महाराज सोडून दिलं. बघा आई, किती विशाल अंतकरण त्या आईचं. जिचे 5 पुत्र मारले, सोडून दिले महाराज सोडून. सध्या असं होते का, आपल्या मुलाला खेळता खेळता एखादी जर लावली, लगेच पकडते हात, घेऊन जाते ना, म्हणते सांग बाबू कोणी मारला, त्या चिंट्याने मारला का, चल त्याच्या घरी. पकडते हात, घेऊन जाते. आणि एक मारली असेल ना ते चिंट्यानी, तर त्या चिंटूला मात्र 2 मारून आल्याशिवाय राहत नाही. सध्याची आई तुमच्या गावातली नाही हो, आमच्या तिकडली. असे नाही. तर त्या आईने मात्र विचार केला की माझा मुलगा गेल्यानंतर मला काय वेदना होत आहेत, त्याच्या आईची अवस्था काय होईल. सोडून दिलं महाराज. पण सोडल्यानंतर प्रवृत्ती, अश्वत्थामाला सोडल्यानंतर एकदा चुकी माफ केली, सुधरून जायला पाहिजे नाही का. एकदा 2दा माफ करून जर नाही सुधरलं तर पर्याय, शेवटी असं म्हणतात पापाचा घडा भरल्या वाचून राहत, आणि एकदा काय भरला तर तो फुटल्या वाचून राहत नाही. आणि अश्वत्थामाला सोडून दिलं. पण अश्वत्थामाला वाटलं सोडून दिल्यानंतर सुधार केला नाही. आणि इकडे मात्र पुन्हा ठरवलं या अश्वत्थाम्याने, जिथे कुठे पांडवांचे वंशज असेल, संपूर्ण वंशच नष्ट केल्या वाचून राहणार नाही. आणि माहिती पडलं की अभिमन्यूचाच उत्तरेच्या गर्भात बालक आहे. आणि म्हणून त्या गर्भावरती ब्रह्मास्त्राचा प्रयोग मात्र या अश्वत्थाम्याने केला. आणि त्यावेळेला गर्भात असलेल्या बालकाचं भगवंतानी अंगुष्ठ रूप धारण करून रक्षण केलं. आणि त्या बालकाचा जन्म झाला आणि त्याचं नाव ठेवलं परीक्षिती. का, कारण भगवंतानी गर्भात त्याची परीक्षा घेतलेली होती. भगवंतानी गर्भात रक्षण केलेलं आहे आपलं. आपल्या देखील आपण जेव्हा आईच्या उदरात होतो, कोण आलं होतो, कोणी आमदार, खासदार, मुख्यमंत्री आले होते का सांभाळ करायला.
कोणी नाही, त्यावेळेला याच भगवंताने आपला देखील सांभाळ केलेला आहे. आणि म्हणून आपण या भगवंताने मात्र आपल्याला सुंदर अशी ही सृष्टी दर्शविण्याचं कार्य केलंय. तर या सृष्टी दर्शवल्यानंतर मात्र आपण त्यांचे उपकार विसरू नये हो. आणि या भगवंताने जो मार्ग सांगितला आहे, संतांनी जो आपल्याला मार्ग आचरणासाठी सांगितलेला आहे, त्या मार्गाचं आपण मात्र अवलोकन केलं पाहिजे. आणि या मार्गाचं अवलोकन केलं तर निश्चित आपण देखील भगवत स्वरूप झाल्या वाचून राहणार. हळूहळू हळूहळू हा अश्वत्थामा मोठा व्हायला लागलेत. आणि हे मोठे झालेले अश्वत्थामा नको ते कृत्य करायला लागले. आणि इकडे जे परीक्षिती आहे, हा परीक्षिती देखील मोठे होऊ लागले. श्रीकृष्ण भगवंतांनी गर्भात रक्षण केल्यानंतर कृष्ण भगवंत पुढे द्वारकेत गेले. कुंती माता भेटल्यात, जगातली एकमेव आई जिने भगवंताला दुःख मागितलं. पुढे भीष्म पितामहांची भेट झाली, त्यांना इच्छा मरण होतं, त्यांना इच्छा मरण प्राप्ती झाली. आणि पुढे हेच परीक्षिती हळूहळू मोठे होऊ लागलेत, मोठे झालेत. आणि मग काय तर पांडवांनी संपूर्ण राज्य या परीक्षिताच्या स्वाधीन केलं. आणि आता हेच परीक्षिती मात्र राजा झालेले आहे. आणि राजा होण मात्र संपूर्ण प्रजेची सुंदर अशी देखभाल पाहते. का? कारण भगवंतांनी त्यांचं गर्भात रक्षण केलं होतं. आणि गर्भात ज्या भगवंतांनी रक्षण केलं, किती संकट आले आपल्यावरती देखील आले. कशा कशा परिस्थितीतून मात्र आईने 9 महिने 9 दिवस आपल्याला आपल्या उदरामध्ये वाढवलेलं आहे, लहानाचं मोठं केलेलं आहे. आणि सहाय्य मात्र भगवंत असेल, कृपा भगवंताची संताची असेल तर कितीही अडचण आले तरीही मात्र त्रास होत नाही. त्रास झाला तरी मात्र आपल्याला पुरेपूर भगवंत कार्य जे ठरवलंय ते पूर्णत्वास नेण्याकरता आपल्याला मात्र सहाय्य केल्या वाचून राहत नाही. कारण देवाने ज्याचं रक्षण केलं त्याला कोण मारू शकेल? म्हणून तर म्हणतात देव राखे तया मारेल कोण, नमोडे काटा हिंडता वना, नमोडे काटा हिंडता वना. कधी? देवाने रक्षण केल्यानंतर. म्हणून तर गगन में जितने तारे हैं उतने शत्रु भी होय, कृपा करे कर गुराय तो बालना बाका होय. निश्चित आपल्याला देखील भगवंत सहाय्य केल्या वाचून मागे पुढे उभा राही सवाईता, 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 मागे पुढे उभा राही सवाईता.
मागे पुढे उभा राही जमाईचा, मागे मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे भगवंत आपल्या सांभाळण्यासाठी राहिल्या वाचून राहणार नाही. हेच परीक्षिताचं केलं आणि पुढे मात्र हा परीक्षिती राजा झालाय आणि एक दिवशीचा प्रसंग आहे. 3 अश्वमेध यज्ञ केलेले आहे आणि दिग्विजय करण्याकरता निघालेली आहे. भ्रमण करण्याकरता 10 दिशा भ्रमण करायसाठी निघाले. जसे निघाले वनात आले आणि वनात येऊन बघितलं एक काळा पुरुष मात्र बैलाला मारतो आहे आणि बैलाला मारते आणि हे पाहून मात्र गौमाता गाय रडते. हे दृश्य परीक्षितीने पाहिलं आणि पाहताच क्षणी मात्र विचार केला हे काय कृत्य घडते आहे. आणि परीक्षिताच्या लक्षात आलं की हा काळा पुरुष म्हणजे दुसरं कोणी नाही तर कली आहे आणि हा कली मात्र बैल कोण तर धर्म आहे आणि हा कली धर्माला त्रास देतो आहे. आणि हे पाहून गौमाता पृथ्वी स्वरूप आहे आणि ही पृथ्वी माता मात्र रडते आहे. हे लक्षात आलं. जसं लक्षात आलं परीक्षितीने मात्र या कलीला मारण्याकरता शस्त्र उचलले. जसं मारणार हा कली मात्र शरण आले राजा परीक्षिताला. आणि या धर्माचे 4 पाय आणि ते म्हणजे सत्य, तप, पवित्र आणि दया. या 4 पायाचं कोण आहे? बैल. बैलाला किती पाय आहेत? 4 म्हणजे धर्म. आणि या धर्माला किती पाय आहेत? 4 सत्य, तप, पवित्र आणि दया. पण या कलियुगामध्ये मात्र 3 पाय गेलेले आहेत आणि एक राहिला ते म्हणजे दया. आणि म्हणून मात्र शरण आलेले दया करणं हा कलियुगाचा धर्म. म्हणून राजा परीक्षितीने कलीला शरण आल्यानंतर दया केली, क्षमा मागितली आणि सांगितलं की मला वास्तव्यास राहण्यासाठी जागा द्या. कोणत्या जागा द्यायच्या? मग मात्र राजा परीक्षितीने जागा द्यायला सुरुवात केली. पहिली दिली धृत. हे कळते ना? जुगार. टाळी टाळीचा फरक आहे बरं. जुगार, जिथं जुगार खेळते तिथं कोण असते? कलीला स्थान दिलं ना एक. दुसरं दिलं जी पेल्यावर माणसं नागासारखे डोलतात म्हणतात ती मदिरा. या मदिरा तुम्ही काय म्हणतात त्याला? 90 कोण? कली. तिसरा दिला नारी संघ, स्त्री संघ. आणि चौथं दिलं हिंसा. निर्दयी वृत्ती जिथे आहे त्या ठिकाणी कलीचा वास आहे. हे 4 स्थान दिले आणि जे जे या 4 स्थानावरती जातात तिथे कलीचा वास. मग जीवन सार्थकी लागेल का? लागणार नाही. आणि जीवन सार्थकी लागणार नाही. म्हणून तर वंदनीय महाराजांना म्हणायची वेळ पडली. या 4 कलीच्या स्थानावरती जे जातात त्यांच्यासाठी वंदनीय महाराज म्हणतात अरे काय केलंस तू? सगळं जीवन मात्र व्यर्थ घालवलंस. क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे,
जिस पाना था उसको खो दिया रे, जिस पाना था उसको खो दिया रे। क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे। तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे। इस पाना था उसको खो दिया रे, इस पाना था उसको खो दिया रे, इस पाना था उसको खो दिया। अमृत को छोड़ा पीता है शराब रे, भगवान बिना मुझ मोटिया। अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान बिना मुझ मोटिया। क्या किया क्या किया तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे। पाना था उसको खो दिया रे, पाना था उसको खो दिया। क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे। तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे। जिस पाना था उसको खो दिया रे, जिस पाना था उसको खो दिया रे, जिस पाना था उसको खो दिया। जिसे पाना था उसको तो खो दिया। कधी या 4 ठिकाणी जर गेले, कलीच्या सानिध्यात आले तर, कारण हा मनुष्य देह मिळालाय सत्कर्म करण्याकरिता, भजन करण्याकरिता, नाम संकीर्तन करण्याकरिता। आणि या 4 जे कलीचे स्थान दिले त्या जागी गेलं तर मग हेच म्हणावं लागेल की जीवन व्यर्थ गमावलं। आणि या कलीला 4 स्थान दिलेत आणि तेवढ्याने कलीचं भागलं नाही। कली मात्र, कारण एखादी घरी भिक्षुक आले कसं मागते, द्या द्या द्या, नाही घरी आल्यानंतर जेवायला मागितलं तर जेवायला दिलं तर लगेच थोड्या वेळाने म्हणतात माये एखादं वस्त्र दे, नाही एखादी साडी दे, साडी दिली तर थोड्या वेळाने म्हणते काय एखादं 1-2 रुपया दे, म्हणते की नाही। तसंच झालं या कलीचं। आणि कलीने मात्र काय तर 4 ठिकाण दिले तरीही परीक्षितेला म्हणतात एवढ्याने नाही झालं, मग एखादं चांगलं ठिकाण द्या। आता कोणतं द्यावं चांगलं? मग मात्र या राजा परीक्षितीने 5वं ठिकाण दिलं आणि ते म्हणजे कोणतं तर सोनं, पण कोणतं 2 नंबरचं। जिथं 2 नंबरचं सोनं आलं तिथं कोणाचा वास? कलीचा। आणि म्हणून याच्याही पुढे सांगायचं झालं तर गळ्यामध्ये कितीही सध्या कारण फॅशन आली ना, 1 ग्राम जीवाला आराम, नाही सोनं नाही पॉलिश देव देव घालते 1 ग्रामची पोत, 1 ग्रामचे दागिने, पण कितीही सोनं घाला अहंकार दिसल्या वाचून राहणार नाही, पण गळ्यात एक पवित्र अशी तुळशीची माळ घाला, सगळे मात्र रामकृष्ण हरी जय गुरु म्हटल्याशिवाय, माऊली म्हटल्याशिवाय राहणार नाही। स्थान दिलं 5वं सोनं।
सोनं हे मोठं महाराज, सोनं किती लोकांना सोनं होऊ देत. कित्येक करोडाची संपत्ती असते पण घरी सुखानं झोप लागू देत नाही. हे 5 स्थान दिलेत आणि मग 5 स्थान दिल्यानंतर तिथून परीक्षिती निघून गेलेत आणि कली या 5 स्थानावरती, या ठिकाणावरती वास्तव्यास आहे. आणि घरी इकडे आपल्या राजमहालामध्ये गेल्यानंतर राजा परीक्षितीने बघितला मुकुट आणि कालांतराने तोच मुकुट धारण केला आणि तो होता अनितीचा. अनितीचा म्हणजे 2 नंबरचा. कळते ना, 1 नंबर आणि 2 नंबर, बस दुसरीकडे नेऊ नका म्हणजे झालं. आणि तिने कमावलेला धनाचा, त्या सोन्याचा मुकुट होता. आणि परिणाम जसा राजा परीक्षिताने डोक्यावरती धारण केला, बुद्धी कली शिरला आणि कली शिरल्यामुळे मग मात्र निघाले धारण करून जंगलामध्ये शिकारीला. दुपारची वेळ आहे आणि या दुपारच्या वेळात मात्र तपतपती ऊन निघाले शिकारीला. शिकार शोधत आहे, शिकार शोधत आहे, शिकार काही मिळाली नाही. तहान लागलेली आहे, पाणी पाणी करते, पाणी कुठे दिसत नाहीये, काय करावं. मग मात्र एक कुटिया दिसली, एक झोपडी दिसली आणि तिथे बघितलं तर एक ऋषी मात्र ध्यानस्थ बसलेले आहे. त्यांना हाक दिली, समाधी अवस्थेत आहे. आवाज दिला आणि आवाज दिल्यानंतर मात्र या ऋषींनी होकार दिला आणि पाणी मागितलं. या ऋषींचं नाव होतं शमीक ऋषी. होकार दिला नाही, पाणी मागितल्यानंतर मी राजा असून मला पाणी दिलं नाही, अहंकार निर्माण झाला, क्रोध आला आणि क्रोधाच्या भरात मेलेला साप शेजारी पडलेला होता, उचलला आणि तो साप मात्र या शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला. गळ्यामध्ये साप आहे. तो साप शमीक ऋषींच्या पाहिला आणि शमीक ऋषीचे पुत्र शृंगी ऋषींना कळालं. शृंगी ऋषींनी मात्र जल अभिमंत्रित केलं. कौशिकी नदीचं पाणी हातावरती घेतलं आणि मग काय, अभिमंत्रित केलेलं जल मात्र प्रतिज्ञा करतो आहे शृंगी, ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यात मिळालेला सर्प टाकलेला आहे त्याला येत्या 7 दिवसामध्ये तक्षक नामक सर्पदंश होऊन मृत्यू पावल्या वाचून राहणार नाही. जसं परीक्षिती राजाला कळाले ही बातमी, सर्वत्र भयभीत झालेले आहेत. काय घडलं माझ्याकडून, अनितीचा होता जसा काढून ठेवला, भानावर आले आणि लक्षात आलं की आपल्याकडून मात्र नको ते कृत्य घडले. आता काय करावं, काय करावं, काय करावं. सर्वस्व त्यागलं, सगळं सोडलं आणि निघाले. राजा परीक्षिती आल्या त्याला शोधत आणि जाऊन मात्र विचारतायत, प्रत्येकाला विचारू लागले. 7 दिवसामध्ये तक्षक नामक सर्पदंश होणार आहे आणि मृत्यू पावणार आहे, तर या 7 दिवसामध्ये मात्र माझं मरण सुखकर करायचं आहे. कहीं में उदार पावेना, उदार पावेना, कहीं उदार पावेना, कहीं उदार पावेना, कहीं कृपा